तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईला वेग आलेला आहे, पण मुंबई हायकोर्टानं मात्र एफडीएच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित करत किती मंत्र्यांच्या आणि सरकारी आस्थापनांवर छापे टाकले असा सवाल उपस्थित केला। विशेष म्हणजे हायकोर्टाच्या ताशेऱ्यांना 24 तास उलटत नाही, तोच मुंढेंच्या एफडीएनं थेट उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनसह सरकारी आणि निमसरकारी उपहारगृहांची तपासणी सुरू केल्याचं पाहायला मिळालं। विविध आस्थापनातील उपहारगृहांवर एफडीएकडून करण्यात येणाऱ्या धडक कारवाईच्या पद्धतीबाबत मुंबई उच्च न्यायालयानं प्रश्न उपस्थित केला। नवी मुंबईतील हॉटेलचा परवाना रद्द करण्याशी संबंधित प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयानं अन्न व औषध प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार केला। केवळ खासगी आस्थापनांवरच कठोर कारवाई नको, किती मंत्र्यांच्या सरकारी आस्थापनांवर छापे टाकले, मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांची तपासणी करा, एक झुरळ डेस्कवर होतं म्हणून मी काम बंद करायचं का, एक दोन झुरळ फिरताना आढळली, परवाना रद्द करणं अयोग्य आहे। उच्च न्यायालयानं मंत्रालय, उच्च न्यायालयासह सर्व सरकारी आणि निमसरकारी आस्थापनातील उपहारगृहांची तातडीनं तपासणी करण्याचे आदेश एफडीएला दिले। नेत्यांच्या उपहारगृहांच्या तपासणी करण्याचे स्पष्ट करताना या कारवाईची चित्रफित शुक्रवारच्या सुनावणीत सादर करण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठानं दिले। या आदेशानंतर गुरुवारी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनसह सरकारी आणि निमसरकारी उपहारगृहांच्या तपासणी सुरू केल्याचं पाहायला मिळालं। या तपासणीत स्वच्छता, खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि आवश्यक नोंदणी कागदपत्रांची पाहणी करण्यात आली। यावेळी संबंधित कॅन्टीनकडे आवश्यक नोंदणी नसल्याचं आढळून आलं, त्यामुळे एफडीएकडून कॅन्टीन चालकाला नोटीस बजावण्यात आली। त्यानंतर कॅन्टीनचं कामकाज स्वेच्छेनं अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलं। तुकाराम मुंढेंनी अन्न व औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यापासून विभागानं धडाकेबाज कारवाई सुरू केली। आता उच्च न्यायालयानं एफडीएला सरकार आस्थापनांसह न्यायालयाच्या उपहारगृहाचे दरवाजे खुले केले आहेत। त्यामुळे खासगी हॉटेल्स, दूध भेसळखोर आणि बनावट औषध निर्मिती करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणारे मुंढे सरकारी आस्थापनांवर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।